आणि परत इथं बघा, परत इथे एक आतून टाकला, इथे एक बाहेरून टाकला. आता इथं तुमच्यासारखंच माझं पण इथं बुरबडलंय, पण याला असं लय ओढायचं ताडायचं नाही. याला एकदम हलक्या हातानं सुई घालायची आणि सुईच्या टोकानं नाही ओढायचं. तर टोक असं पुढं गेलं पाहिजे. हे बघा, ते पुढं पण कापडात गुंततोय. हा सिल्क थ्रेड असा लय प्रॉब्लेम देतो. तर एक कापडात त्याच्या टोकाने नाही ओढायचं, तर असं ओढायचं इथं मधी. आणि जरी असं झालंच आपलं ना, तर काय करायचं, हे हळूच धागे या सुईमध्ये घ्यायचे आणि इथं आल्लार जायचं असं हळूच, एकदम नाही का, धागा तुटणार नाही याची काळजी घ्यायची. इथं एक आपण टाका टाकून द्यायचा आणि त्याच्या पुढं टाकायचा. आणि आता बघा, हे आपले परत धागे व्यवस्थित आलेत ना. मग जरी प्रॉब्लेम आला तर सुईच्या टोकाने ओढायचं, त्याच्यात हा आल्लार सुई घालायची आणि इथं असं मध्ये ओढायचं. आता आपलं इथं खालचं अंतर परत कमी आहे, मग आपण काय करणार, परत इथे एक घेणार आणि परत. तर हे बघा, मी कुठं ओढतीये, ह्या मधल्या याने ओढतीये, टोकाने नाही ओढायचं जरी काही अडचण आली तरी पण. आणि परत इथे एक आतून एक बाहेरून घ्यायचा, परत इथं घ्यायचं, परत इथे एक आतून एक बाहेरून घेतला, परत इथं गेलो आपण, इथं पण सेम एक आतून एक बाहेरून घेतला. परत आता खालचं अंतर कमी म्हणून इथं मधीच एक मोठा घेतला, त्याच्या शेजारी लगेच एक छोटा घेतला. आणि इथं पण आता बघा, थोडासा खालून धागा यायला त्रास देतो. मग मी काय केलं, इकून घेतलं, असं सुईच्या टोकाने नाही ओढलं. आणि परत इथं गेले, इथे एक छोटा घेतला, एक मोठा एक छोटा घेतला. परत इथं खाली आले, परत एक आत एक बाहेर घेतला आणि परत इथं गेले, इथं पण सेम त्याच प्रोसेसने घेतला. आता इथं बघा तुम्ही, एक आपला एक सिंगल धागा आलाय. असं पण होतं कधी कधी, एक धागा सुईतून निष्ठून जातो. तर आपण काय करायचं, आपण एक तर ही मागचं खोलायचं, किंवा मग आपल्याला ते नसेल खोलायचं तर हा सिंगल थ्रेड आहे ना, तोच इथं टाकून द्यायचा आणि सुईला हे दोन्ही पण असे गुंडाळून घ्यायचे. आणि हे बघा तुम्ही, तर मी दोन्ही पण वर काढलेले आहेत, दिसले का. हे दोन्ही पण वरती काढले, म्हणजे एक जरी आला सिंगल कधी, तर आपण दोन्ही हातात खालचे दोन जुळून धरायचे आणि दुसऱ्या वेळेस ते सुईच्या टोकात बरोबर गुंतून घ्यायचे. त्यानंतर परत इथं आत बाहेर केलं, एक आतून घेतला एक बाहेरून घेतला. परत खाली जागा कमी राहिली म्हणून इथे एक टाकला. त्याच्यानंतर परत इथं डायरेक्ट बाहेर गेलाय, इथे एक आतून घेतला, ह्या आउटलाईनचे एक बाहेरून घेतला. परत इथे एक घेतला, एक आतून एक बाहेरून घेतला. तर आता इथं एकच घ्यायचं, एवढंच घ्यायचं आहे आपल्याला आणि फिनिश करून टाकायचं आहे. तर हे बघा, तर हा असं जर तो धागा सुईच्या टोकात गुंततोच किती काही केलं तरी, पण आपण तो टोकाने न ओढता मागच्या सुईनं ओढायचा. आणि इथं असं झालं, इथं हा धागा वरती काढला. त्यानंतर इथं परत मी दुसऱ्याला सुरू करणार आता. तर इथं आतून घ्यायचा आधी एक टाका आणि त्याच्यानंतर मग वरती जायचं, इथं परत डबल घ्यायचा, परत इथं खाली यायचं, इथे एक मधीच टाकून द्यायचा, परत इथं एक आत एक बाहेर. म्हणजे आपली वरचं जर अंतर खूप जास्त असेल ना, तर आपण काय करायचं, एकाड एक टाका घ्यायचा. म्हणजे एक जर इथं घेतला तर एक मधीच टाकायचा, परत रिटर्न जायचं, परत डायरेक्ट यायचं. कळलंय का. लक्ष द्या सगळ्यांनी. तर आता इथं बघा, ही आपली अशी सुई मी इथं घोसून ठेवली होती. तर हे सुईचे दोन धागे होते ना, ते असे वरती घेतले. तुम्ही एक तर ज्यावेळेस तुम्ही गाठ नसती मारलेली ना, ही सुई अशी घोसून ठेवायची, हे धागे गुंतून. नाही तर मग आहे ना, तुम्ही जर तुमचा हातबीत लागलाय, खालचा धागा ओढला गेला, तर हे सगळं आपण बनवलेलं सगळं निघून जातं. कधी पण वर्क करताना एक तर सुई अशी घोसून ठेवायची किंवा मग गाठ मारून जायचं. तर हे बघा, हे असे दोन धागे आहेत ना, दिसतंय का.
हे 2 धागे त्याच्या शेजारी मी कशी मारायची म्हणून मी 2 धागे बरोबर ह्या पहिल्या धाग्यांच्या मधून वरती काढायचे. आता काय करायचं हे काढलेले